नमस्कार, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण एक सोलार इन्व्हर्टर बघणार आहोत जो की डीसी इनपुट घेऊन एसी आउटपुट देतो। म्हणजे याला आपण समजा सोलार पॅनल कनेक्ट केला किंवा सोलार पॅनलची जी पॉवर असते त्याच्यापासून जी पॉवर निर्माण होते ती आपण एखाद्या बॅटरीमध्ये सेव्ह करतो आणि ती बॅटरी याला अटॅच केली का आपण आपले मोबाईल चार्ज करू शकतो किंवा वॉटर फिल्टर असेल तर तो पण आपण चालवू शकतो किंवा पॉवर बँक असेल एखादी तर ती चार्ज करू शकतो। म्हणजे जे छोटे छोटे उपयोग आहेत ज्याच्यावरून आपला लाईट गेल्यावर ते अडतं ते सगळे हेतू आपले याच्यामुळे या युनिटमुळे साध्य होतात। तर चला आपण आता याचं अनबॉक्सिंग करूया। तर अनबॉक्सिंगच्या आधी आपण याचे स्पेसिफिकेशन्स काय काय आहेत ते बघूया। सर्वात आधी हा 12 व्होल्ट इनपुटवरती चालणारा सोलार एसएमपीएस किंवा डीसी टू एसी कन्व्हर्टर आहे। इथे याचे स्पेसिफिकेशन्स लिहिलेले आहेत सगळे। मॅक्सिमम 10 एम्पियर पर्यंत हा आउटपुट देऊ शकतो। म्हणजे तुम्ही जे पण याच्यावरती डिव्हाइस लावून चालवाल ते मॅक्सिमम 10 एम्पियर पर्यंत हा सोर्स करू शकतो। जर समजा तो 15 एम्पियर वगैरे 20 एम्पियर वगैरे कंझ्युम करणारा असेल तर हे युनिट त्याला चालणार नाही। आणि मॅक्सिमम आउटपुट पॉवर आहे 200 वॉट। व्होल्टेज इनपुट जसं की मी तुम्हाला सांगितलं 12 व्होल्ट डीसी आणि यूएसबी पोर्ट जे आहे त्याला ते डबल आहेत ते आपण आता पाहू उघडून। एमआरपी याच्यावरती मेन्शन नाही केलेली पण मी याला ऑनलाईन 500 रुपयाला घेतलेलं आहे। तर चला आता याला ओपन करूया आपण। सगळ्यात आधी याच्या पॅनलवरती काय काय आहेत इंडिकेटर्स किंवा आउटपुट्स याची माहिती घेऊया। हे डीसी 5.2 व्होल्टचे 2 आउटपुट आहेत। याच्यामध्ये आपण यूएसबी केबल लावली की आपले मोबाईल चार्ज करू शकतो डायरेक्टली याच्यामधूनच। कोणत्या प्रकारचा चार्जरचा जो मोठा गट्टू असतो तो वापरायची गरज नाही। जर बॅटरीचं कनेक्शन आपले उलटे झाले तर हे रिव्हर्स कनेक्शन इंडिकेटर आहे। ओव्हरलोड जर का झालं जसं की मी तुम्हाला सांगितलं 200 वॉट आउटपुट किंवा 10 एम्पियर आउटपुट याच्यापेक्षा जास्त जर का पॉवर ओढली जर त्या डिव्हाइसने तर इथं हा इंडिकेटर ऑन होतो आणि तुम्हाला सूचित केलं जातं। आणि ऑन म्हणजे हे बटन आपण पॉवर ऑन केलं की हा एक इंडिकेटर चालू होईल आणि तुम्हाला कळेल की आता आउटपुट आपण घेऊ शकतो याच्यामधून। या डिव्हाइसमधून ऑलरेडी 2 वायर अशा बाहेर आलेल्या असतात, एक प्लसची असते आणि एक मायनसची असते। हे आपल्याला डिव्हाइस बरोबरच भेटतं। हे कोणत्याही प्रकारे डिव्हाइस उघडून नंतर याच्यामध्ये वायरिंग करत बसायची गरज नसते। तर आता याचा प्रॅक्टिकल करून बघण्यासाठी माझ्याकडे इथे एक बॅटरी आहे। ही 12 व्होल्ट डीसी बॅटरी आहे 9 एम्पियर आवरची, 12 व्होल्ट 9 एम्पियर आवर। तर हिला मी 2 वायरी अशा सोल्डर करून घेतलेल्या आहेत, एक प्लस आणि एक मायनस। आणि हे जे कनेक्शन आहे असा कनेक्टर मिळतो ऑनलाईन किंवा तुमच्या लोकल एरियामध्ये कुठं भेटत असेल तर तुम्ही घेऊ शकता। हा कनेक्टर का महत्त्वाचा आहे कारण याला तुम्ही कनेक्शन दिलं की वायर कितीही ओढा किंवा किती वायरवर ताण येऊ द्या ती निघून नाही येत कनेक्टरमधून, म्हणून हा कनेक्टर खूप चांगला आहे। तर या कनेक्टरला मी आधीच कनेक्शन देऊन ठेवलेलं आहे आणि हा एकाच 2 कनेक्शन असणारा कनेक्टर आहे। म्हणजे इथं समजा पॉझिटिव्ह वायर जर जोडली तर त्याचे तुम्ही इथं 2 कनेक्शन घेऊ शकता आणि निगेटिव्हचे परत 2 कनेक्शन घेऊ शकता। म्हणजे आतमधून हे शॉर्ट असतात असे, प्लसला +2 आणि मायनसला -2 मल्टीपर्पज यूज आहे याचा। तर आता आपण याचं कनेक्शन करून घेऊया। कनेक्शन कसं करायचं, हे आपलं डीसी टू एसी कन्व्हर्टर। याच्या ज्या 2 वायरी आहेत जसं की मी तुम्हाला सांगितलं ही प्लस आहे रेड आणि ब्लॅक जी आहे ती मायनस। याच्या प्लस आणि मायनसला बॅटरीचा प्लस आणि मायनस जोडून घ्यायचं। जसं की मी तुम्हाला सांगितलं प्लसला इथं 2 प्लस आहेत, बॅटरीचा प्लस मी ऑलरेडी जोडलेला आहे इथल्या प्लसला। तर आता आपण याच्या प्लसमध्ये ही वायर टाकूया। कनेक्शन एकदम परफेक्ट आणि फिट बसतं। आणि ब्ल्यू कलर जे आहे ते मायनस आहे, तर आपण याला मायनसचं कनेक्शन सुद्धा दिलेलं आहे। आता आपण हे ऑन करून बघूया। जर कनेक्शन व्यवस्थित झालं असेल तर आपल्याला इथं ऑन केल्यावरती हा इंडिकेटर लागलेला दिसेल। आता हे डिव्हाइस ऑन झालेलं आहे। तर आता आपण याचे आउटपुटचे जे पोर्ट आहेत त्याच्यामधून बघूया व्यवस्थित चार्जिंग होतंय का नाही ते। याला जे 3 पिन टॉप किंवा 2 पिनचं कनेक्शन लागतं ते 2 कनेक्शन दिलेले आहेत तिथं। म्हणजे तुम्ही ॲट अ टाइम 2 डिव्हाइस याच्यावरती चालवू शकता। पण ही जी बॅटरी आहे जे याचं इनपुट सोर्स आहे ते तेवढं कॅपेबल पाहिजे, ते तेवढं याला पॉवर देणारं पाहिजे, तरच तुम्ही हे दोन्ही पण चालवू शकता। तर आता आपण बघूया मोबाईल चार्ज करून।
इथे मी एक चार्जिंग केबल घेतलेली आहे. अशा प्रकारचे जे ॲडॅप्टर असतात, या ॲडॅप्टर्सची या डिव्हाइसमध्ये गरज नाही पडत. जरी तुम्ही हे ॲडॅप्टर वापरायचे असले तरी हे ॲडॅप्टर तुम्ही या आउटपुट पोर्टला वापरू शकता. हे पण आपण वापरून दाखवूया. तर सध्या हे ॲडॅप्टर मी इकडं बाजूला ठेवतो. माझ्याकडे ही एक केबल आहे, USB Type-C केबल. तर हिच्याने आता आपण मोबाईल चार्ज करून बघूया. हे याच्यात किंवा याच्यात कोणत्या आउटपुट पोर्टमध्ये तुम्ही लावू शकता. आपण फर्स्ट पोर्टमध्ये लावून बघूया. आणि आता हा माझ्याकडे एक मोबाईल आहे, याला आपण चार्ज करून बघूया. पाहू शकता तुम्ही, केबल लावल्या मोबाईल चार्जिंग मोडवरती गेलेला आहे. आता हीच केबल आपण या ॲडॅप्टरमध्ये टाकूया आणि हा ॲडॅप्टर आपण मागच्या आउटपुट पोर्टला लावून बघूया. आता पाहूया आपण मोबाईल चार्ज होतोय का नाही. मोबाईल परत चार्जिंग मोडवरती गेलेला आहे आणि शिवाय क्विक चार्जवरती गेलेला आहे. म्हणजेच हे पुढचं जे पोर्ट आहे 5.2 व्होल्टचं DC, हे स्लो चार्जिंगसाठी, आणि जे मागचे पोर्ट आहेत 2, हे क्विक चार्जिंगसाठी, म्हणजे फास्ट चार्जिंग सपोर्ट करतात थोडक्यात. या DC to AC कन्व्हर्टरचा वापर करून तुम्ही सोलर पॅनल्समधून पण तुमचे डिव्हायसेस ऑपरेट करू शकता. पण त्याच्यासाठी एक सेटअप लागतो. सोलर पॅनल लागतात, सोलर चार्ज कंट्रोलर लागतो, हा एक कन्व्हर्टर लागतो DC to AC. आणि जी सोलर पॅनल्समधून एनर्जी स्टोअर होते, त्या एनर्जी स्टोअर करण्यासाठी तुम्हाला मोठी बॅटरी लागते. तो सगळा सेटअप असला की हे युनिट पण तुम्ही त्याच्याबरोबर वापरू शकता. या युनिटचा वापर करून आपण घरातला जो वॉटर फिल्टर असतो 12 लिटरचा, तो पण चालवू शकतो. म्हणजे समजा जर का इमर्जन्सीला लाईट गेली आणि तुमच्याकडे प्यायचं पाणीच नाही राहिलं, तर या युनिटचा वापर करून तुम्ही तुमचा फिल्टर देखील भरून घेऊ शकता. तर चला आता आपण आपला वॉटर फिल्टर चालवून बघूया या युनिटवरती. इथं आता आपण या युनिटचा सेटअप करून घेतलेला आहे. हे आपला DC to AC कन्व्हर्टर आहे, ही आपली 12 व्होल्टची बॅटरी, हा आपला वॉटर फिल्टर आहे, हा 12 लिटर कॅपॅसिटीचा आहे. आणि इथं तुम्ही पाहू शकता आपण जे फिल्टरची वायर आहे ती या 3 पिन टॉप याच्यामध्ये टाकलेला आहे. म्हणजे फिल्टरला आपण याच्यातून कनेक्शन दिलेलं आहे. 3 पिन टॉपची वायर फिल्टरमध्ये गेलेली आहे इथं. तर आता आपण याला चालू करून बघूया फिल्टर चालतो की नाही ते. पाहू शकता फिल्टर चालू झालेलं आहे आणि फिल्टरचं जे आउटपुटचं पाणी आहे ते सुद्धा चालू झालेलं आहे. ड्रेनेजचं जे पाणी म्हणतो आपण याला. फिल्टर आता थोड्या वेळाने जे आपण त्याचा टँक असतो ते भरण्यासाठी स्विच मारतो एक, तो स्विच मारतोय का तेही पाहूया. फिल्टरने स्विच मारलेला आहे, तुम्ही आवाजामध्ये डिफरन्स ओळखू शकता. आणि जे आउटपुटचं पाणी आहे ते सुद्धा कमी झालेलं आहे. तर तुम्ही या युनिटचा पूर्ण वापर पाहिलेला आहे. आपण याच्यावरती मोबाईल चार्ज करून पाहिला, फिल्टर चालवून बघितला. तुम्ही पॉवर बँक जर चार्ज करायचे असेल तर तुम्हाला ते पण करू शकता. फक्त याला सोलर पॅनल लावावे लागतील. हे 12 व्होल्टच्या बॅटरीवरती आपण पॉवर बँक नाही चार्ज करू शकणार, कारण याची सगळी पॉवर तो ओढून घेईल आणि याच्यामध्ये काहीच राहणार नाही. मग याला परत चार्ज करावं लागेल आपल्याला. म्हणजे याला ऑनलाईन सोर्स पाहिजे काहीतरी. जर तुम्हाला जास्त वापर करायचा असेल तर या बॅटरीला तुम्ही अजून एक बॅटरी सिरीजमध्ये सुद्धा जोडू शकता आणि इथं कनेक्शन करू शकता तसं. तर तुम्ही सुद्धा अडीनडीच्या वेळेसाठी आपल्याकडे काहीतरी पॉवर सोर्स असावा, बॅकअप असावा, यासाठी हे युनिट नक्की ट्राय करून पहा. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.